जर समोरच्याला आपल्यासोबत बोलायची इच्छा नसेल तर उगीच त्यांना आपली आठवण करून देण्यात काहीच अर्थ नाही. कसं आहे, जर का आपण समोरच्या व्यक्तीला चुकीच्या गोष्टीपासून लांब ठेवायचा प्रयत्न केला ना, तर ती समोरची व्यक्ती आपल्याला चुकीचं समजते. मनापासून बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक जरी तुम्हाला कळत नसला ना, तरी तो समोरच्याला जाणवतो. आठवण त्यालाच येते जो आपली काळजी करत असतो, नाहीतर टाइमपास करणाऱ्यांना मेसेज बघायलाही वेळ नसतो. मला माझ्या आयुष्यात एक व्यक्ती अशी मिळाली होती की तिच्यासोबत बोलून मन शांत व्हायचं, पण आता तिला पण माझं ओझं व्हायला लागलंय. आयुष्यात आपण कोणासोबत कितीही चांगले वागा, आपण नेहमीच कुठेतरी कमी पडतो. कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात, आपण लावलेला जीव नाही. कोणतंही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे आवश्यक असते. विनाकारण भावुक होण्यात काहीच अर्थ नसतो. मन हळवं असावं पण दुर्बळ नसावं.